आज बनवतोय आपण झणझणीत सुके बोंबल्याचे कालवण, तेही एकदम गावरान पद्धतीने. बनवायला जेवढे सोपे आहे, खायला तेवढेच स्वादिष्ट चवीचे लागते आणि अगदी झटपट ही रेसिपी आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही ते पाहू शकतात किती भारी याची ग्रेव्ही बनली आहे. तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही ही भाजी खाऊ शकतात. तर आपण बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. सगळ्यात अगोदर आपल्याला बोंबील साफ करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 ते 3 माणसांसाठी हे बोंबील घेतलेले आहे. तुमच्या घरात किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही हे बोंबील घेऊ शकता. तर असे एका बोंबलाचे 2 तुकडे असे मी हे बोंबील साफ करून त्याचे तुकडे करून घेतलेत. आता आपल्याला बोंबील रस्सा बनवण्यासाठी मसाला बनवायचा आहे. तर 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, एक मोठा कांदा स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे उभा पातळ, 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. सगळ्यात अगोदर आपण एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून त्याला उकळी आली की त्यामध्ये बोंबील टाकून घेणार आहोत. तर साईडला आपण मसालासुद्धा लगेच भाजून घेऊया. तर कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. थोड्या वेळाने सुकं खोबरंसुद्धा चांगलं भाजून झाले. मी इथे किस वापरला आहे. तुम्ही याच्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे काप करून वापरले तरी चालेल. साईडला पाण्याला उकळी आली आहे. त्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊया आणि 3 ते 4 मिनिट हे बोंबील उकळवून घेऊया. तर सुक्या खोबऱ्याचा किस काढून घेतला आता त्यामध्ये कांदा, लसूण आणि अद्रकचा तुकडा हे आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा खूप चांगला भाजला जातो. आणि बाजूलाच आपले बोंबीलसुद्धा उकळवून होत आहेत. असे बोंबील उकळवून घेतल्यामुळे खूप फायदे होतात. एकतर बोंबील पटकन शिजले जातात आणि त्यावरती जी असलेली धूळ कचरा आहे, बोंबील उन्हामध्ये सुकवले जातात त्यावेळेस त्यावरती भरपूर सारी डस्ट बसते, धूळ बसते. तीसुद्धा नाहीशी होते, निघून जाते आणि बोंबीलचा जो उग्र वास असतो, तोसुद्धा निघून जातो. तर 3-4 मिनिट आपण बोंबील चांगले उकळवून घेतलेत. गॅस बंद करूया आणि हे बोंबील एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आणखीन एकदा आपल्याला हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत. पाहू शकतात पाण्यात सर्व धूळ निघून गेली आहे. तर गरम पाणी एक पेला मी आधीच काढून ठेवलेलं ते याच्यामध्ये टाकून ठेवूया आणि हे बोंबील असेच गरम पाण्यात ठेवूया. तर आपले बोंबीलसुद्धा थोडेसे शिजलेले आहेत. आता जास्त वेळ ग्रेव्हीमध्ये शिजायलासुद्धा लागणार नाही. तर कांदा, लसूण चांगलं भाजलेले सर्व वाटण आपलं तयार झाले. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, थोडं पाणी टाकूया आणि हे वाटण बनवून घेऊया. तर मी इथे मसाला वाटण बनवून घेतले. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं आणि त्यामध्ये हे सर्व वाटण टाकून घेऊया आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. साईडलाच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. आपल्याला ग्रेव्ही याची म्हणजेच रस्सा बनवायचा आहे त्यासाठी गरम पाणीच वापरायचे. गार पाणी अजिबात वापरायचं नाही. कोणत्याही रस्सा भाजीत गरम पाणी टाकलं की भाजीची चव आहे तशी राहते आणि तर्रीसुद्धा खूप छान येते. तर थोड्या वेळाने आपला मसालासुद्धा चांगला भाजत चालला आहे आणि पाहू शकतात याला तेल सुटत चाललं आहे. तर जेवढा मसाला चांगला भाजून घेणार आहे तेवढंच आपला रस्सा भारी होणार आहे. तर अगोदरसुद्धा आपण सर्व साहित्य भाजून वापरले त्यामुळे जास्त भाजण्याची गरज पडत नाही. मसाला लगेच भाजून तयार होतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. 2 चमचे चटणी टाकून घेऊया. तर जो घरगुती मसाला असतो तो इथे मी 2 चमचा टाकून घेतला आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेऊया आणि छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया किंवा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो वापरला तरी चालेल किंवा मच्छीचा कोणता मसाला असेल मच्छी फ्राय वगैरे तो सुद्धा वापरू शकतात. आता सर्व हे चांगलं परतवून घ्यायचे एकजीव होईपर्यंत. तर मसाला आणखीन आपला थोडासा ओलसर आहे. आणखीन याला आपल्याला भाजून घ्यायचे. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये बोंबील आणि पाणीसुद्धा टाकायचं नाही. जेव्हा आपला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजला जाईल तेव्हाच सर्व साहित्य टाकून घ्यायचे. आणखीन थोडा वेळ मी हा मसाला चांगला परतवून घेतला आहे आणि मस्त सुगंध दरवळतोय. एकदम भन्नाट असा आपला मसाला भाजून तयार आहे. खूप छान वाटण तयार झाले आणि चमचमीत असा मसालासुद्धा भाजला गेला हे पाहू शकतात. तेलही खूप छान सुटले आणि मसाला किती चांगला भाजला हे पहा. तर असा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल साईडने चांगल्याला तेल सुटले. आता याच्यामध्ये आपण जे बोंबील गरम पाण्यात ठेवले ते स्वच्छ धुवून टाकून घेऊया. सर्व बोंबील या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा वापरू शकतात. बटाट्याचे काप करून तेलामध्ये थोडेसे फ्राय करून ते सुद्धा या स्टेपला टाकून मिक्स करून तशीसुद्धा भाजी बनवू शकतात. खूप छान होते. आता मसाल्यामध्ये आपण हे बोंबील मिक्स करून घेतलेत
आणि एकदम चमचमीत असा बोंबील मसाला आपला दिसतो. हे पहा, ज्यांना कोणाला रस्सा भाजी आवडत नसेल त्यांनी अशी सुद्धा मसाला बोंबील बनवू शकतात, सुक्का मसाला बोंबील. तर इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे. तर मी आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेतले. मिक्स करून पाहूया. आणखीन आपल्याला बोंबील शिजवून घ्यायचे. तर भाजी शिजून थोडीशी ग्रेव्ही राहायला हवी अशा अंदाजाने पाणी टाकून घ्यायचे. तर मला ही ग्रेव्ही दाटसर वाटते, तर आणखीन याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेते. खूप दाटसर मसाला वाटतोय, तर आणखीन अर्धा ग्लास एवढं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेते, जेणेकरून रस्सा म्हणजेच बोंबील शिजल्यानंतर रस्सा थोडासा शिल्लक राहील. तर गरम पाणी टाकून घेतले, सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि भाजीला उकळी आली. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची. आधीसुद्धा आपण हे बोंबील उकळत्या पाण्यात शिजवून घेतलेत, तेव्हासुद्धा थोडेसे शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ आता शिजायला लागत नाही, लगेचच शिजून होतात. तर झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिट कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घेतली आणि मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. आता आपण झाकण उघडून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अतिशय सुगंध दरवळतोय घरामध्ये, घमघमाट भाजीचा सुटलेला आहे. जर तुम्हाला ओले बोंबील खायचे असतील आणि तेव्हा तुम्हाला ओले बोंबील भेटले नाही, तर त्यावेळेस तुम्ही अशी ही झणझणीत सुक्या बोंबलाची भाजी करून खाऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तर झटपट आपली इथे झणझणीत सुक्या बोंबलाची रस्सा भाजी बनवून तयार आहे, तीही एकदम गावरान पद्धतीने. बनवायला जेवढी सोपी आहे, खायला तेवढीच चविष्ट लागते आणि बोंबीलसुद्धा खूप चांगले शिजलेले आहेत. हे पहा, अतिशय मस्त अशी ही बोंबलाची भाजी तयार होते. तर मी प्लेटमध्ये काढून घेते, गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर झटपट आपल्या इथे बोंबील रस्सा बनवून तयार आहे. मी भाजी प्लेटमध्ये काढून घेतली आहे, दिसते ना एकदम भारी. तर थोडी जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे. आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही अपलोड करत असतो. तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये.